स्वागत आहे तुमचं मित्रांनो साई क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिपरेशन मेथड्स ऑफ फिनॉल। फिनॉल तयार करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण 4 प्रिपरेशन मेथड्स आहेत फिनॉलसाठी, ज्याच्यामध्ये आपण फिनॉल तयार करू शकतो। किंवा 4 प्रोसेस सिलेबसला दिलेला आहे, ज्यानुसार फिनॉल तयार केला जातो। प्रिपरेशन ऑफ मेथड्स ऑफ फिनॉल्समध्ये फर्स्ट प्रिपरेशन मेथड जी आहे, जसं की आपण बघतोय, फर्स्ट प्रिपरेशन मेथड फ्रॉम क्लोरोबेन्झीन आणि इट्स कॉल्ड ॲज डॉस प्रोसेस। क्लोरोबेन्झीनपासून फिनॉल तयार करणे ही फर्स्ट मेथड आहे, ज्याच्यामध्ये डॉस प्रोसेस असं त्या प्रोसेसला नाव दिलं आहे। आणि या मेथडमध्ये क्लोरोबेन्झीनपासून फिनॉल तिथं तयार केला जातो आहे। तर तो कसा तयार केला जातो, त्यासाठी काय असते रिॲक्शन, तर क्लोरोबेन्झीन इज फ्यूज्ड विथ NaOH ॲट हाय टेम्परेचर अँड अ प्रेशर ऑफ 323 केल्विन अँड 150 ॲटमॉस्फियर फॉलोड बाय द ट्रीटमेंट विथ डायल्यूट HCl टू ऑब्टेन द फिनॉल। म्हणजेच या मेथडमध्ये काय केलं आहे, तर क्लोरोबेन्झीनला ज्यावेळेस NaOH बरोबर फ्यूज केलं जातं, हीट केलं जातं 623 केल्विन टेम्परेचर आणि 150 ॲटमॉस्फिरिक प्रेशर असताना त्या दोघांना ट्रीट केलं जाईल। देन फर्स्ट जो प्रोडक्ट तिथे भेटतो आहे तो आहे सोडियम फिनॉक्साईड, आणि सेकंड त्याचं ट्रीटमेंट केली ॲसिडसोबत, आणि ॲसिडसोबत रिॲक्शन झाल्यानंतर तिथं समोर फिनॉल तिथं तयार झालं आहे। तर ही फर्स्ट मेथड आहे। फर्स्ट प्रोसेस डॉस प्रोसेसमध्ये क्लोरोबेन्झीन when reacted with or heated with sodium hydroxide at 623 Kelvin temperature and 150 atmospheric pressure, there is a formation of sodium phenoxide. फर्स्ट स्टेपमध्ये क्लोरोबेन्झीनचं रूपांतर इथं सोडियम फिनॉक्साईडमध्ये होते। त्यासाठी आपण रिॲक्शन केली NaOH बरोबर 623 केल्विन टेम्परेचर आणि 150 ॲटमॉस्फिरिक एवढं प्रेशर असेल। देन सेकंड स्टेपमध्ये हा जो सोडियम फिनॉक्साईड आहे याचा करतात ॲसिड हायड्रोलिसिस, H3O पॉझिटिव्ह सोबत रिॲक्शन होते आणि करस्पॉन्डिंग आपला जो प्रोडक्ट आहे तो फिनॉल तिथं तयार झाला असतो। ही असेल फर्स्ट रिॲक्शन, ज्याच्यामध्ये फिनॉल तिथं तयार झालं आहे। हिला आपण डॉस प्रोसेस असं म्हणतो असतो। ही डॉस प्रोसेस आहे, ज्यामध्ये क्लोरोबेन्झीनपासून फिनॉल तिथं तयार होत असतो। बघा मित्रांनो, सेकंड मेथड प्रिपरेशन ऑफ फिनॉलचे, जे प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्युमिनपासून फिनॉल तयार करणे। तर या मेथडमध्ये बघा मित्रांनो, दिस इज अ कमर्शियल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल। क्युमिन दॅट इज आयसोप्रोपिल बेन्झीन, क्युमिन जो असतो त्यालाच आपण आयसोप्रोपिल बेन्झीन म्हणतो। तर क्युमिन ऑन एअर ऑक्सिडेशन in presence of that is co-naphthalate gives the cumin hydroperoxide। तर फर्स्ट स्टेपमध्ये क्युमिनची रिॲक्शन ऑक्सिजन बरोबर वॉटर एअरमधला जो काही ऑक्सिजन असतो त्यासोबत रिॲक्शन होऊन ती रिॲक्शन होते कोबाल्ट नॅफ्थॅलेटसोबत 423 केल्विन टेम्परेचर असताना। तर फर्स्ट प्रोडक्ट भेटतो आहे क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड। आणि सेकंड स्टेपमध्ये विच ऑन डिकम्पोशन विथ द dilute acid gives the phenol and that is acetone, आणि इट इज व्हॅल्युएबल प्रोडक्ट। तर बघा ही जी रिॲक्शन याच्यामध्ये सेकंड स्टेपमध्ये जो क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड तयार झाला आहे त्याची रिॲक्शन डायल्यूट ॲसिड बरोबर तिथे केली जाते HCl बरोबर, आणि हिटिंगनंतर त्या क्युमिन हायड्रोपेरॉक्साईडचं रूपांतर फिनॉल आणि ॲसिडोनमध्ये तिथं होतं। सेकंड रिॲक्शन आहे, सेकंड रिॲक्शनमध्ये फ्रॉम क्युमिनपासून फिनॉल तयार करणे। तर हा क्युमिन कन्सिडर केला आहे। क्युमिनमध्ये एक बेन्झीन रिंग तिथं CH3 हा जो आयसोप्रोपिल ग्रुप याच्यावरती हा बेन्झीन रिंग तिथं आलं, याला क्युमिन म्हटलं जातं। वेन क्युमिन इज रिॲक्टेड विथ और ऑक्सिडाइज विथ द O2 इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थॅलेट ॲट अबाउट 423 केल्विन टेम्परेचर, देर इज अ फॉर्मेशन ऑफ फर्स्ट क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड। तर क्युमिनपासून हा क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड फर्स्ट स्टेपमध्ये फॉर्म होतो। याच्यावरती इथं हा CH3
इकडनं CH3 आणि इथं हायड्रोजन समोर सरकून इथं 2 ऑक्सिजन ॲड होतात. इथं तो O आणि हा H म्हणजे 2 ऑक्सिजन याच्यावरती ॲड झालेले, ऑक्सिडेशन झालेले आहे. याचं नाव आहे क्युमिन हायड्रो परऑक्साईड. आपला जसा H2O2 परऑक्साईड असतो त्या प्रकारचा हा क्युमिन हायड्रो परऑक्साईड इथं फॉर्म झालेला आहे. देन सेकंड स्टेपमध्ये याची रिॲक्शन घडून आणली जाते डायल्यूट ॲसिड बरोबर HCl बरोबर, आणि हिटिंग केल्यानंतर हा जो क्युमिन हायड्रो परऑक्साईड हा ग्रुप इथून याचा परऑक्साईड ग्रुप रिमूव्ह होतो आणि याचं कन्वर्जन, हा ग्रुपचं कन्वर्जन इथं OH मध्ये होतं आणि इथं तयार होतो फिनॉल. आणि सोबत इथलचा निघाला CH3 आणि इथं सिंगल बॉन्डचं डबल बॉन्डमध्ये रूपांतर होऊन एक कीटोन तिथं तयार होतो CH3C डबल बॉन्ड CH3. हा जो कीटोन तयार झाला आहे हा ॲसिटोन आणि मेन प्रोडक्ट असेल आपला हा फिनॉल. म्हणजे या रिॲक्शनमध्ये क्युमिन बसून ॲसिटोन आणि फिनॉल हे 2 प्रोडक्ट तयार होत आहे. सेकंड प्रोसेस प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्युमिन ही ती मेथड असेल, जिला कमर्शियल मेथडसुद्धा म्हटलं जातं. बऱ्याच ठिकाणी या मेथडचा उपयोग करून फिनॉल तिथं फॉर्म होत असतो. त्यानंतर थर्ड जी मेथड आहे ती आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम द बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. बेन्झीन सल्फोनिक ॲसिडपासून फिनॉल तयार करणे. बेन्झीन सल्फोनिक ॲसिडमध्ये बेन्झीन रिंगवरती SO3H ग्रुप तिथं असेल, त्याला म्हणतात बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. तर वेन बेन्झीन सल्फोनिक ॲसिड ऑन न्यूट्रलायझेशन बाय द NaOH, ज्यावेळेस बेन्झीन सल्फोनिक ॲसिडला न्यूट्रलाइज केलं जातं बेससोबत, म्हणजे ॲसिड आणि बेसची एक प्रकार रिॲक्शन तिथं होते, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आणि रिॲक्शन झाल्यानंतर साल्ट तिथं फॉर्म होते विच गिव्स द सोडियम बेन्झीन सल्फोनेट. ही साल्ट तिथं तयार झाली असेल फर्स्ट स्टेपमध्ये. आणि सेकंड स्टेपमध्ये विच ऑन फ्युजन विथ सॉलिड NaOH, पुन्हा तो जो सोडियम बेन्झीन सल्फोनेट आहे त्याची रिॲक्शन सोडियम हायड्रॉक्साईडबरोबर केले जाते ॲट अबाउट 573 केल्विन टेम्परेचर. आणि रिॲक्शन झाल्यानंतर त्या सोडियम बेन्झीन सल्फोनेटचं सोडियम फिनॉक्साईडमध्ये रूपांतर होतं. आणि थर्ड स्टेपमध्ये तिची रिॲक्शन पुन्हा तिथं डायल्यूट ॲसिडबरोबर केल्यानंतर इट गिव्ज द फिनॉल तिथं तयार होतो. ही थर्ड मेथड आहे ज्यामध्ये फिनॉल तयार होते. या रिॲक्शनमध्ये बेन्झीन सल्फोनिक ॲसिडपासून आपण फिनॉल तयार करतो आहे. बघा, हे बेन्झीन सल्फोनिक ॲसिड घेतला आपण, SO3H ग्रुप बेन्झीन रिंगवरती आलं आहे. वेन बेन्झीन सल्फोनिक ॲसिड इज रिॲक्टेड विथ ॲक्वियस NaOH, ॲक्वियस NaOH सोबत जेव्हा याची रिॲक्शन केलं जाईल तर हा ॲसिड आणि हा बेस यांची न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते. वॉटर मॉलिक्यूल इथून रिमूव्ह होतो आणि रिमूव्ह झाल्यानंतर इथं जसं ॲसिड आणि बेसची रिॲक्शन झाल्यानंतर साल्ट आणि वॉटर तयार होत असतो, तर वॉटर रिमूव्ह झाला आणि साल्ट तयार होते. इथं SO3H निघतो आणि इथं Na येतो. हा SO3 मायनस Na+ हा कंपाऊंड तयार झाला, ज्याचा बेन्झीन सोडियम बेन्झीन सल्फोनेट ही साल्ट तिथं तयार झाली असेल. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये ही सोडियम बेन्झीन सल्फोनेट ही जी साल्ट तयार झाली तिला पुन्हा NaOH बरोबर फ्यूज केलं जातं, हीट केलं जातं 573 केल्विन टेम्परेचरपर्यंत. आणि हा SO3H ग्रुप रिमूव्ह होऊन इथं ऑक्सिजन येतो आणि इथं सोबत Na असेल तर हा ग्रुप रिमूव्ह होतो आणि इथं तयार होता सोडियम फिनॉक्साईड. आणि थर्ड स्टेपमध्ये इथं हा जो तयार झाला सोडियम फिनॉक्साईड आहे याला पुन्हा इथं रिॲक्ट केलं तर डायल्यूट HCl सोबत, डायल्यूट ॲसिडसोबत जेव्हा याची रिॲक्शन होते तर हा ONa ग्रुपचं कन्वर्जन तिथं फिनॉलमध्ये होत असतं आणि करस्पॉन्डिंग जो की आपला फिनॉल आहे तो इथं तयार झाला असेल. ONa ग्रुपचं रूपांतर OH मध्ये होतं आणि तिथं तयार झाला असेल फिनॉल, हा कंपाऊंड तिथं फॉर्म होतो. बघा, या रिॲक्शनमध्ये बेन्झीन सल्फोनिक ॲसिडपासून फिनॉल तयार झाला आहे. 3 स्टेपमध्ये रिॲक्शन आहे. फर्स्ट स्टेपमध्ये ॲसिड आणि बेस यांची रिॲक्शन होते, न्यूट्रलायझेशन, सोडियम बेन्झीन सल्फोनेट ही साल्ट तयार होते. तिची रिॲक्शन पुन्हा NaOH बरोबर केल्या होते, त्याला फ्यूज केलं होतं 573 केल्विनपर्यंत. तर सोडियम बेन्झीन सल्फोनेटचं रूपांतर सोडियम फिनॉक्साईडमध्ये होतं आणि नंतर सोडियम फिनॉक्साईडची रिॲक्शन डायल्यूट HCl सोबत झाल्यानंतर हा करस्पॉन्डिंग फिनॉल तिथं तयार झाला असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे फोर्थ मेथड आणि लास्ट मेथड फ्रॉम ॲनिलीन, प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम ॲनिलीन. तर ॲनिलीनमध्ये बेन्झीन रिंगवरती NH2 ग्रुप तिथं आला असेल जसं की आपण बघतोय. तर वेन ॲनिलीन इज स्टिअर्टेड विथ नायट्रस ॲसिड, ॲनिलीनची रिॲक्शन ज्यावेळेस नायट्रस ॲसिडबरोबर म्हणजे HNO2 बरोबर जो NaNO2 आणि HCl पासून तयार झाला असेल
तर याच्यावरती होते ॲट लो टेम्परेचर, कमी टेम्परेचर असताना रिॲक्शन होईल. टू ऑप्टेन द बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. तर फर्स्ट तिथं बेन्झिन डायझोनियम क्लोराईड हा कंपाऊंड तयार होईल. एक साल्ट तिथं तयार होते ज्याच्यावरती N2 बेन्झिन रिंगवरती N2 प्लस आणि Cl मायनस ग्रुप तिथं आलेला असेल. आणि सेकंड स्टेपमध्ये विच ऑन ॲसिड हायड्रोलिसिस, जेव्हा त्याचं ॲसिड हायड्रोलिसिस होतं वाटरसोबत, जेव्हा त्याचं हायड्रोलिसिस होईल त्यावेळेस तिथं सेकंड स्टेपमध्ये फिनॉल तिथं तयार झाला असेल आणि सोबत नायट्रोजन तिथं रिॲक्शन होत असते. नायट्रोजन तिथं फॉर्म होत असतो. बघा याच्यामध्ये ॲनिलिनपासून फिनॉल तयार करायचं आहे, त्याला डायझोडायजेशनसुद्धा म्हटलं जातं. तर वेन ॲनिलिन इज हिटेड ऑर ट्रीटेड विथ द नायट्रस ॲसिड, हा नायट्रस ॲसिड तयार झाला असतो. दॅट इज सोडियम नायट्रेट आणि HCl या दोघांपासून. मग या दोघांसोबत ज्यावेळेस रिॲक्शन ती दोघांची तिथून HNO2 तयार होतो, ज्याला आपण नायट्रस ॲसिड म्हणतो. आणि ही रिॲक्शन केल्यावरती या दोघांना हीट करायचं आहे 273 केल्विन टेम्परेचरला, म्हणजे एक ॲसिड आणि एक बेस यांची रिॲक्शन होते. इथं पण एक न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होईल ज्यामध्ये साल्ट आणि वॉटर तयार झाला असेल. हा वॉटर फॉर्म झाला दोघांपासून आणि हा NH2 ग्रुपचं रूपांतर इथं N ट्रिपल बॉन्ड N Cl मायनसमध्ये होतं. आणि हा जो कंपाऊंड तयार झाला म्हणतात बेन्झिन डायझोनियम क्लोराईड, ही साल्ट आहे. आणि या साल्टला पुन्हा काय करतात तर वॉटरसोबत हीट करतात, H2O सोबत त्याला हीट करायचं, म्हणजे त्याचं एक प्रकारे हायड्रोलिसिस होतं. आणि ही जी साल्टवरचा जो ग्रुप आहे तो रिमूव्ह होतो आणि तिथं OH ग्रुप फॉर्म होतो. इथे OH आणि बाय प्रॉडक्टमध्ये असेल N2 नायट्रोजन प्लस HCl हा कंपाऊंड, नायट्रोजन गॅस आणि HCl हा तिथून रिमूव्ह झाला असेल. आणि मेन प्रॉडक्ट असेल हा जो आहे फिनॉल. तर या प्रोसेसमध्ये ॲनिलिनपासून फिनॉल तयार होतं आहे. वेन ॲनिलिन इज ट्रीटेड विथ नायट्रस ॲसिड दॅट इज NaNO2 and HCl ॲट 273 केल्विन टेम्परेचर देअर इज अ फॉर्मेशन ऑफ साल्ट. एक साल्ट तयार होईल, NH2 ग्रुप रिमूव्ह होऊन तिथं N ट्रिपल बॉन्ड N Cl मायनस बेन्झिन डायझोनियम क्लोराईड हा कंपाऊंड तयार झाला असेल, जी साल्ट आहे आणि वॉटर तयार झाला असेल. सेकंड स्टेपमध्ये या बेन्झिन डायझोनियम क्लोराईडची रिॲक्शन पूर्ण वॉटरसोबत, म्हणजे त्याचं एक हायड्रोलिसिस होतं आणि इथलचा हा ग्रुप रिमूव्ह होऊन इथं OH येतो. आणि करस्पॉन्डिंग बाय प्रॉडक्टमध्ये नायट्रोजन गॅस हे दोन्ही N2 आणि एक H आणि HCl तिथं फॉर्म होतो. आणि याच्यातला वॉटरमधला एक जो OH H आणि OH वॉटरमध्ये असतो, त्याच्यातला OH इथं येतो H आणि तिथं जो Cl हा HCl तिथं फॉर्म करतो. तर हा प्रोडक्ट तयार झाला असेल फिनॉल. तर बघा तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे जे पुढचे काही नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.